वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवी सर्वकार्यासु सर्वदा. मित्रांनो नमस्कार. मी आपलं सर्वांचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो. आपला नाथ भागीनाथ. मित्रांनो, हिंदू धर्माची आराध्य देवता श्री गणेश. भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदू बांधव मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, गणपती ही बुद्धीची देवता असून प्रत्येक कार्याला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम गणेशाचे पूजन केले जाते. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी बाप्पा येताना सर्वांचे आनंद आणि उत्साहाचे वातावरण घेऊन येतात. प्रत्येकजण आपापल्या परंपरेनुसार त्यांची पूजा अर्चना करतात. कोठे बाप्पा संपूर्ण 10 दिवस, कोठे 5 दिवस, कोठे 1.5 दिवस, तर कोठे अगदी 1 दिवसाकरिता देखील येतात. श्री गणेशाची मूर्ती ही मातीचीच असावी असा नियम आहे, परंतु आजकाल सुबक आणि रेखीव म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठान करण्याचा जो प्रघात पडला आहे तो पर्यावरणाकरता अतिशय घातक आहे. संपूर्ण भारतात गणेशोत्सवाचे अगदी थाटात साजरा केला जातो. अनंत चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येक भावूक झाल्याशिवाय राहत नाही. लहान बच्चे कंपनी तर अक्षरशः रडताना देखील आपल्याला आढळून येतात. मित्रांनो, तुम्ही कधी अष्टविनायक केले आहे का? तुम्हाला प्रश्न पडला असेल, अष्टविनायक म्हणजे काय? आपल्या श्री गणराजांचे वेगवेगळ्या रूपांचे 8 ठिकाणं म्हणजे अष्टविनायक. मित्रांनो, त्या अष्टविनायकाचीच आपण आज माहिती बघणार आहोत. मित्रांनो, पहिला गणपती मोरेगावचा श्री मोरेश्वर, तालुका बारामती, जिल्हा पुणे या ठिकाणी आहे. तसेच दुसरा गणपती सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर, हा तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आहे. तसेच तिसरा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर, तालुका सुधागड, जिल्हा रायगड. चौथा गणपती महाडचा वरद विनायक, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. तसेच मित्रांनो, पाचवा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. सहावा गणपती लेनेंद्रीचा श्री गिरिजात्मक, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तसेच मित्रांनो, सातवा गणपती ओझरचा श्री विघ्नेश्वर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तसेच मित्रांनो, आठवा गणपती रांजणगावचा श्री महागणपती, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मित्रांनो, याच 8व्या गणपती महागणपती आज आपण बघत आहोत. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला महागणपतीची सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळाली. त्याचबरोबर या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण, या ठिकाणी महागणपतीची जी महाकमान आहे ती अतिशय सुबक, आकर्षक आहे. मित्रांनो, ज्यावेळेस महागणपती दर्शन घेतल्यानंतर तुम्ही पाठीमागच्या बाजूला येत आहे त्यावेळेस एक सुंदर अशी त्या ठिकाणी विहीर दिसते. त्या विहिरीत सुंदर असं पाणी आहे. त्याच विहिरीच्या साईडला महादेवाची पिंड आहे. नक्कीच आपण त्याचं दर्शन घ्या. दर्शन घेतल्यानंतर पाठीमागं महागणपतीचं खूप मोठा सभागृह आहे, हॉल आहे. त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. मित्रांनो,
ज्यावेळेस आपण दर्शन घेऊन बाहेर निघतो त्यावेळेस खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी उद्यान उभारलेलं आहे. या उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी संग्रहालय आहे. मित्रांनो, श्री महागणपती रांजणगाव देवस्थानच्या ट्रस्टने खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण निर्मिती केलेली आहे. मित्रांनो, सदर व्हिडिओ कसा वाटला त्या संदर्भात नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच पुढील चांगले व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.